सामना सुरू करूया. जांतराजा बदलापूर आणि छत्रपती सीसी कुलगाव या दोन संघांमध्ये. या सामना सुरू होतोय. गेम ऑन, लेट्स प्ले. दोन्ही संघांना आपण देऊया या सामन्यासाठी लाख लाख शुभेच्छा. फलंदाज आहेत सागर देशमुख आणि इरफान. स्ट्रायकिंगला फलंदाज सागर देशमुख आहे. रन मशीन आहे जांतराजा बदलापूर या संघाची आणि इरफान ही जोडी आपण पाहतोय. आणि गोलंदाजी मार्क वरती या पहिल्या षटकामध्ये नितेश. सामना सुरू होतोय. गेम ऑन, लेट्स प्ले. ऑल द बेस्ट. शो द गुड गेम, शो द क्वालिटी क्रिकेट. पहिला चेंडू लॉफ केलाय. यावेळी फटका चांगलाय. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहेत आणि खराब क्षेत्ररक्षण. जणू काय या फटक्याचे चटके लागलेत आणि झेल सोडलाय. आणि त्यानंतर येतोय हा षटकार सागर देशमुखच्या बॅट मधून. पहिला ब्लास्ट, पहिला धमाका षटकार. संख्या आहे 6. अजून एक चांगला स्ट्रोक आपण पाहतोय. इन टू दी स्लॉट अँड आउट ऑफ दी प्लॉट. लॉंग ऑन, सीमा रेषेच्या बाहेर. बॅक टू बॅक येतोय हा दुसरा षटकार. फ्लाइंग स्टार्ट केलाय. स्वप्नवत सुरुवात करून दिली आहे सागर देशमुखने या सामन्यामध्ये. फुल टॉस, चुकीला माफी नाही. मिड विकेट, बाउंड्री लाईनच्या बाहेर सलग चालाय हा तिसरा उत्तुंग षटकार सागर देशमुखच्या बॅट मधून. सागर देशमुख ऑन फायर. आउटस्टँडिंग बॅटिंग होतीये सागर देशमुखच्या माध्यमातून. सलगचे आलेत 3 षटकार. नितेश वरती प्रत्यल्ला चढवलाय आणि चौथा येतोय षटकार सागर देशमुखच्या बॅट मधून. सागर देशमुख नावाचं वादळ निर्माण झालंय या सामन्यामध्ये आणि सलगचे 4 षटकार लगावलेत सागर देशमुखने. आयवा जेलसाठी आदरणीय हरीश दादा राऊत कडून 100 रुपयांचं पारितोषिक आहे. नक्कीच पहिल्या सामन्यापासून शेवटच्या दिवसापर्यंत डे नाईट फॉर्मॅट आहे आणि शेवटच्या सामन्यापर्यंत हे पारितोषिक असेल. प्रेक्षकांसाठी ही सुवर्ण संधी आहे. बॅटच्या आतली कडा आणि चेंडू ट्रॅव्हल होतो लॉंग स्टॉपच्या दिशेने आणि चांगलं क्षेत्ररक्षण. पायाने हा चेंडू अडवलाय आणि मिळतील या चेंडूवरती 2 धावा आणि धावसंख्या 2 ने पुढे जाईल. 26 धावा धावफलकावरती आहेत. पहिल्या चेंडूवरती नितेशने संधी निर्माण केली होती. चुकीचं जजमेंट आपण पाहिलं. झेल ड्रॉप झाला आणि त्यानंतर षटकारांची आतिषबाजी आपण पाहतोय सागर देशमुख. अजून एक चांगला स्ट्रोक आपण पाहतोय. मिड विकेट, बाउंड्री लाईनच्या बाहेर. लॉंग बिग वे, माइटी इट, ह्यूज, मॅक्सिमम. इट्स आउट ऑफ द पार्क. बिग हिट षटकार. षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती आहे जांतराजा बदलापूर या टीमची बिनबाद 32.
फ्लाइंग स्टार्ट केलंय, स्वप्नवत सुरुवात करून दिली आहे या सामन्यामध्ये. तेजस नवीन गोलंदाज आहे, कमबॅक करावा लागेल छत्रपती सीसी कुलगाव या संघाला. प्रथम टॉस गमावला होता आणि त्यानंतर फिल्डिंग करताना आपण पाहतोय उमेश देखील चीअर अप करतोय डगआउट मधून. जांताराजा बदलापूर या संघाला सागर देशमुखच्या नावाने हा संघ ओळखला जातो. कुणाल पेनकर या संघामध्ये असतात. फिरोज खान सर आणि डी के सर हे दोन ऑफिशियल पंच या सामन्यासाठी आपण पाहतोय. यावेळी ड्राईव्ह केलाय अलॉंग द कार्पेट, चेंडू जाते लॉंगॉनच्या दिशेने. थोडेसे फंबल झाले क्षेत्ररक्षक, परंतु एकाच धावेवरती समाधान मानावं लागेल. सेन्सिबल बॅटिंग इरफान करतोय, कारण की इरफानला माहिती आहे सागर देशमुख खूप चांगल्या फॉर्म मध्ये आहे, ज्याने पहिल्या षटकामध्ये 5 षटकार लगावलेत आणि त्याला तो जास्तीत जास्त स्ट्राईक देतोय. धावसंख्या आहे 33. ग्रामीण टेनिस क्रिकेट .in च्या माध्यमातून लाईव्ह टेलिकास्ट सुरू आहे. अनेक प्रेक्षक युट्यूबच्या माध्यमातून या सामन्याचा आनंद घेतात. लॉफ्टेड कव्हर ड्राईव्हचा फटका, ग्लोरियस स्ट्रोक. सागर देशमुखची फलंदाजी आवडली असेल तर एकदा जोरात आल्या. सागर देशमुख साठी 6वा षटकार येतोय सागर देशमुखच्या बॅट मधून. षटकार आपण पाहतोय सागर देशमुखच्या बॅट मधून. धावांचा अक्षरशः पाऊस पडलाय आजच्या दिवसामध्ये. दोन्ही सामने हाय स्कोरिंग पाहिले आणि हाही सामना आपण पाहतोय हाय स्कोरिंग होताना, कारण की 1.3 षटकांचा खेळ संपन्न झाला आणि धावसंख्या धावफलकावरती आहे 39. 39 धावा. वैयक्तिक खेळतो 38. या धावसंख्येवरती सागर देशमुखचा शून्यावरती झेल सोडला होता आणि त्यानंतर आपण पाहतोय सागर देशमुख नावाचं वादळ निर्माण झालंय. अजून एक लॉफ्टेड हिट लॉंग ऑफ सीमारेषेच्या बाहेर षटकार येतोय सागर देशमुखच्या बॅट मधून. षटकार क्रमांक 7वा. धावसंख्या आहे 45 आणि 44 या धावसंख्येवरती बॅटिंग करतोय सागर. पुन्हा एकदा बॅटची कडा आहे आणि शॉट थर्डमॅनला क्षेत्ररक्षक आहेत आणि चुकीची फेकी आपण पाहतोय. मिळते 1 धाव या चेंडूवरती आणि स्ट्राईक पासून वंचित ठेवलंय ते म्हणजे सागर देशमुखला, कारण की सागर देशमुख नावाचं वादळ निर्माण झालंय. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 46 46 धावा धावफलकावरती आहेत. वैयक्तिक खेळतो 45. या धावसंख्येवरती सागर देशमुख हा फलंदाज या स्पर्धेमधील पहिलं अर्धशतक पूर्ण करेल का? हा फलंदाज सागर देशमुख 5 धावा दूर आहे. स्विच हिट करण्याचा प्रयत्न, LBW ची अपील करतायत. धाव घेण्याचा प्रयत्न नाहीये. येथे हा डॉट बॉल आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती आहे. प्रथम बॅटिंग करणारा जांताराजा बदलापूर या संघाची 23.00 च्या सरासरीने बनवल्यात 46 धावा. जांताराजा क्रीडा मंडळ कासगाव आणि आदरणीय बाळाशेठ कांबरी, आदरणीय किरण शेठ राऊत आणि आदरणीय हरीश दादा राऊत आणि नवनाथ दादा राऊत आणि सुधाकर राऊत आणि जयेश टेंबे
यांच्या माध्यमातून आपण पाहतो आणि जांताराजा क्रीडा मंडळ कासगाव यांच्या माध्यमातून कासगाव चषकाचं हे भव्य दिव्य आयोजन डे नाईट फॉर्मॅट आहे। आज नक्कीच उद्घाटन सोहळा होता त्यामुळे सामने उशिराने सुरू झाले, परंतु उद्या ठीक 4 वाजता सामने सुरू होतील याची देखील आपण नोंद घ्यायची आहे। क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल टिपलाय झेल आणि समाप्त होतोय फलंदाज सागर देशमुखचा खेळ वाघाची शिकार मैदानाच्या आतमध्ये या सामन्यामधील या इनिंग मधील ही गोल्डन विकेट मिळवली आहे। फलंदाज झालाय बाद, लागतोय हा पहिला धक्का। सागर देशमुख 45 या धावसंख्येवरती बाद होतोय। जिहाद येत आहेत नवीन फलंदाज। फुल टॉस चेंडू आहे इनफिल्डच्या वरून, गॅप शॉट सिलेक्शन, स्किलिंग शॉट टेकिंग गॅप, चेंडू जातो डीप एक्स्ट्रा कव्हर, बाउंड्री लाईनच्या बाहेर, चौकार। क्लीन बोल्ट, यश उद्ध्वस्त दांडी, गोल यू मिस, आय विल डेफिनेटली। फलंदाज स्वप्नील येतोय नवीन फलंदाज 4थ्या क्रमांकावरती। 2 फलंदाज नक्कीच गमावलेत या षटकामध्ये। विकेट टेकिंग गोलंदाजी करतोय गोलंदाज नरेंद्र आहेत ऑन साइडला। फटका चांगला आपण पाहतो डीप मध्ये, क्षेत्ररक्षक आहेत बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमा रेषेवरती आणि चेंडूला गॅदर करू शकला नाहीये विकेट कीपर। मिल्टीला चेंडूवरती 2 धावांची धावसंख्या, 2 ने पुढे जाईल। आपण पाहू शकाल 52 धावा धावफलकावरती आहेत। एक चांगलं कॉन्टेस्ट, एक चांगला बॅटल सुरू आहे। मॅडी सर विचार केला तर पहिले 3 सामने आपण पाहतोय हाय स्कोरिंग सामने, त्यामुळे ही खेळपट्टी फलंदाजांसाठी पोषक आहे। उद्या 4 वाजता सामने सुरू होतील याची देखील आपण नोंद घ्यायची आहे। जी वेळ आयोजकांनी दिली आहे त्या वेळेवरती उपस्थित राहून संघांना ही विनंती असेल की आपण आयोजकांना सहकार्य करायचं आहे, कारण की डे नाईट फॉर्मॅट आहे, वेळेचं बंधन आहे या स्पर्धेसाठी। ग्रामीण टेनिस क्रिकेट.in च्या माध्यमातून लाईव्ह टेलिकास्ट सुरू आहे। फुल टॉस चेंडू आहे, ड्राईव्ह केलाय डीप मध्ये, फिल्डर आहेत मिड विकेटला, चांगलं क्षेत्ररक्षण आणि मिळते फक्त एकच धावे चेंडूवरती। धावसंख्या 1 ने पुढे जाईल। 53 धावा धावफलकावरती आहेत। या पुढील सामना असेल वांगणीगाव विपक्ष जय हनुमान क्रिकेट संघ ढोके या 2 संघांमध्ये या पुढील सामना असेल। दोन्ही संघाच्या संगणकांना विनंती असेल टॉस साठी आपण रिपोर्टिंग करायचं आहे। इनिंग ब्रेक मध्ये टॉस केला जाईल। ऑन साइडला फटका चांगला आहे, फ्लॅटी स्ट्रोक, मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर येतोय षटकार।
च्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 59 धावा धावफलकावरती. चांगली सुरुवात केली, दमदार सुरुवात केली आहे या सामन्यामध्ये. दमदार सुरुवात केली आहे या सामन्यामध्ये जाणता राजा बदलापूर या संघाने. कारण की 5 षटकांचा सामना आहे. पहिल्या सामन्यामध्ये आपण पाहिल्या मिताली 11 डिंगडॉंग कासगाव या संघाने 75 धाव बनवल्या होत्या आणि त्या 75 धावा डिफेंड केल्या. दुसऱ्या सामन्यामध्ये आदर्श 11 वांगणी या संघाने 70 धाव बनवल्या होत्या आणि तो सामना आपण पाहिला अंतिम षटकापर्यंत, अंतिम चेंडूपर्यंत रंगला होता आणि अंतिम चेंडूवरती आदर्श 11 वांगणी या संघाने विजय मिळवला. आणि दुसरा सामना आपण पाहतोय हाय स्कोरिंग होताना. नक्कीच हा फ्रेश लॉट मधील पहिल्या फेरीमधील दुसरा सामना आहे आणि आजच्या रात्रीमधील हा तिसरा सामना आहे. जाणता राजा बदलापूर आणि छत्रपती सीसी कुलगाव या दोन संघांमध्ये. नेक्स्ट मॅच आहे वांगणी गाव विपक्ष जय हनुमान क्रिकेट संघ ढोके. तेजस ठाकरे येत आहेत ज्यांच्या नावाने हा संघ ओळखला जातो. टँगो या नावाने सुपरजीत छत्रपती सीसी कुलगाव या टीमची ओळख. जेन्युन ऑलराऊंडर आहेत, व्यावसायिक क्रिकेट खेळण्याचा दांडगा अनुभव आहे तेजसकडे. टँगोकडे बघूया कशी कामगिरी करतायत. कारण की 59 धावा बनवल्यात पहिल्या 3 षटकांमध्ये. जाणता राजा बदलापूर या संघाने एकाच जंगलातील हे 2 वाघ आमने सामने आहेत. जाणता राजा बदलापूर आणि छत्रपती सीसी कुलगाव या 2 संघांमध्ये हा सामना सुरू आहे. अनेक वेळा आमने सामने आलेत त्यामुळे एकमेकांना एकमेकांचे डावपेच माहिती आहेत. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न व्यवस्थित बॅटवरती येत नाहीये. एक धाव झाली पूर्ण, दुसऱ्याचा प्रयत्न सुरू आहे आणि दुसरी धाव देखील पूर्ण झाली आहे. गुड रनिंग बिटवीन द विकेट. धावसंख्या 2 ने पुढे जाईल. 61 61 धाव धावफलकावरती. स्वप्नील आणि फलंदाज इरफान ही जोडी आपण पाहतोय. मैदानावरती आहे सागर देशमुखने 45 धावांची विस्फोटक इनिंग साकारली. ऑन साइडला स्लॉक स्वीप करण्याचा प्रयत्न, लाईन चुकीची आहे. पंचांचा इशारा येतो वाईड बॉल. मिळते अवांतर धावा. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 62 धावा धावफलकावरती आहेत. एक चांगली संकल्पना आहे कासगाव चषकाच्या माध्यमातून. वर्ष पहिला आहे. ऑन साइडला हुक करण्याचा प्रयत्न केला होता परंतु वाईड +1 मिळतील्या चेंडूवरती 2 धावा. धावसंख्या 64 धावा धावफलकावरती आहेत. खराब गोलंदाजी होते. बॅक टू बॅक 2 चेंडू वाईट चेंडू फेकलेत गोलंदाज तेजसने. लेफ्ट राईटी कॉम्बिनेशन आहे त्यामुळे फिल्डिंग मध्ये थोडासा बदल करताना संघनायक आणि गोलंदाज. धावसंख्या आहे 64. याही मॅच मध्ये धावांचं डोंगर उभं केलंय जाणता राजा बदलापूर या संघाने. एक चांगलं बॅटल सुरू आहे. जाणता राजा बदलापूर या टीमला माहिती आहे छत्रपती सीसी कुलगाव टीमचे बॅटिंग लाईनअप स्ट्रॉंग आहे. त्या अनुषंगाने बॅटिंग करावी लागेल आणि सलग आलाय हा तिसरा वाईट बॉल. खराब गोलंदाजी होते. दबाव आहे, दडपण आहे आणि या दबावामध्ये दिशेपासून भरकटतायत, दिशाहीन गोलंदाजी करतायत गोलंदाज तेजस ठाकरेने. सलग 3 चेंडू वाईट चेंडू फेकलेत. धावसंख्या आहे 65 65 65 धावा धावफलकावरती. ऐतिहासिक हे मैदान आहे आणि ऐतिहासिक ही स्पर्धा कासगाव चषकाचं हे भव्य दिव्य आयोजन वर्ष पहिलं आहे. यावेळी ऑन साइडला फटका चांगला आहे, लॉफ केलाय मिड विकेट आणि स्क्वेअर लेगच्या मधून सीमारेषेच्या बाहेर येतोय षटकार.
थँक्यू सो मच. धावसंख्य आहे 71, 71 धावा धावफलकावरती. चांगली फलंदाजी होते. इरफान ऑन स्ट्राइक अलॉंग द कार्पेट. चेंडू जातोय काऊ कॉर्नरच्या दिशेने. आउटफील्ड फास्ट आहे. खराब क्षेत्ररक्षण. जणू काय या फटक्याचे चटके लागलेत. काऊ कॉर्नर बाउंड्री लाईनच्या बाहेर. येतोय चौकार इरफानच्या बॅटमधून. तर धावा धावफलकावरती आहेत. ऑन साइडला स्लॉक स्वीप. बॅकवर्ड स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक आहेत आणि चांगले क्षेत्ररक्षण मिळते. एक धावे चेंडूवरती. जानता राजा बदलापूर या संघाने या स्पर्धेमधील सर्वोच्च धावसंख्या नोंदवली आहे. 76 धावा धावफलकावरती. पहिल्या मॅच मध्ये आपण पाहिलं मिताली 11 डिंगडॉंग कासगाव या संघाने 75 धाव बनवल्या होत्या आणि त्यांचा विक्रम आजच्या रात्रीमध्ये मोडीत काढलाय. जानता राजा बदलापूर या संघाने बनवल्यात 76 धावा. 76 लॉस ऑफ 2 विकेट. 4th ओव्हर इन प्रोग्रेस. षटक क्रमांक 4 मार्गस्थ आहे. 2/76. हाफ ट्रॅकर आहे. हुक केलाय. क्षेत्ररक्षक आहेत. फायनल मॅच. धावसंख्या आहे 80. एक चेंडू शिल्लक या षटकातील. पुन्हा एकदा ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न फसलाय. येतोय हा डॉट बॉल आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती आहे 20.0. पगार या स्पर्धेचे आधारस्तंभ आदरणीय महाराष्ट्र बैलगाडा शर्यतीमधील एक खूप मोठं नाव किरण शेठ राऊत साहेबांचं मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे. मोठ्या लक्षाचे ते मालक आहेत. अखंड महाराष्ट्र गाजवलाय. यावीस बॅटची कडा आणि फलंदाज झालाय बाद. बिग विकेट डाऊन. इरफान बॅक टू द पवेलियन. न्यू बॅट्समन येतोय. अंकुश येत आहेत 5व्या क्रमांकावरती. पहिल्या चेंडूवरती विकेट मिळवली आहे गोलंदाज गीतेशने. गीतेश ठाकरे आहेत गोलंदाजी मार्क वरती अंतिम षटकामध्ये. हाफ ट्रॅकर आहे. मिस टायमिंग स्ट्रोक आपण पाहतोय. जवळपास कोणताही क्षेत्ररक्षक नाहीये आणि मिळतील्या चेंडूवरती 2 धावा. गुड रनिंग बिटवीन द विकेट. धावसंख्या 2 ने पुढे जाईल. 82. 82 धावा धावफलकावरती. 82 धावा धावफलकावरती आहेत. आपल्या व्यासपीठावरती आपण पाहू शकाल या स्पर्धेचे प्रमुख शिल्पकार, या स्पर्धेचे प्रमुख आयोजक, या स्पर्धेचे आधारस्तंभ आदरणीय किरण शेठ राऊत साहेब आपल्या व्यासपीठावरती उपस्थित आहेत. मिस टायमिंग स्ट्रोक आपण पाहतो. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहेत.
चुकीचं जजमेंट आणि लॉंग ऑफ सीमा रेषेच्या बाहेर येतोय चौकार. आपल्या व्यासपीठावरती किरण शेठ राऊत साहेब आहेत, मोठ्या लक्षाचे ते मालक आहेत. नक्कीच तेव्हा जर असे मैदान असती तर किरण शेठ राऊत यांच्या घरासमोर 100+ बाईक 100+ बुलेट असत्या, अनेक 4 व्हीलर कार असत्या. परंतु तेव्हा नक्कीच अशी मोठी मोठी मैदानं होत नव्हती. परंतु एक काळ गाजवलाय ज्याला बैलगाडी शर्यतीमध्ये लेजंड नक्कीच म्हटलं जातं. मोठ्या लक्षाचे ते मालक आहेत आदरणीय किरण शेठ राऊत साहेब आपल्या व्यासपीठावरती विराजमान आहेत. त्यांचे देखील मनापासून आभार, कारण की त्यांची संकल्पना आहे, आधारस्तंभ आहेत या स्पर्धेचे. पहिलं वर्ष आहे आणि नक्कीच पहिल्या वर्षामध्ये खूप चांगलं आयोजन नियोजन आपण पाहतोय. जांतराजा क्रीडा मंडळ कासगाव यांच्या माध्यमातून कासगाव चषक. दीपक येतोय नवीन फलंदाज. या षटकाचा विचार केला तर चांगली गोलंदाजी होते. ड्राईव्ह केलंय अलॉंग द कार्पेट, लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक होते, खराब क्षेत्ररक्षण, चौकार. अजून एक चांगला स्ट्रोक आपण पाहतो. लॉंग ऑफ सीमा रेषेच्या बाहेर येतोय षटकार आणि 5 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 96 आणि 97 धावांचं खूप मोठं लक्ष ठेवलंय जाणता राजा बदलापूर या संघाने. छत्रपती किरण शेठ राऊत साहेबांना विनंती असेल आपल्या शुभ हस्ते आपण टॉस करूया. गाव दोन्ही संघाच्या संगणकांना विनंती असेल आपण टॉस साठी या. आमच्या मुख्य व्यासपीठावरती बघा इनिंग ब्रेक मध्ये टॉस होणं बंधनकारक आहे. सर्व संघांना नियम सारखे आहेत, त्यामुळे विनंती असेल शिस्तबद्ध क्रिकेट स्पर्धा आहे, सर्व संघांनी सहकार्य करायचं आहे. तब्बल बनवायच्या 97 धावा या सामन्यामध्ये छत्रपती सीसी कुलगाव या संघाला. लक्ष्य टार्गेट खूप मोठा आहे आणि टॉस आपण करूया. जय हनुमान ढोके आणि वांगणी गाव या 2 संघांमध्ये यापुढील सामना असेल. सामना क्रमांक असेल आजच्या रात्रीमधील 4था आणि पहिल्या फेरीमधील 3रा सामना असेल. तो म्हणजे जय हनुमान ढोके आणि वांगणी गाव या 2 संघांमध्ये. ढोके म्हटलं तर देवीदास दादा भोईर, रुपेश भोईर आणि हेमंत भोईर साहेब. जर आपण इथे आला असाल तर आपण या व्यासपीठावरती आपलं मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे या कासगाव चषकामध्ये. आय थिंक ढोके संघाने हा टॉस जिंकलेला आहे आणि सामना असेल 5 षटकांचा.
वांगणी गाव आणि जय हनुमान ढोके या दोन संघांमध्ये यापुढील सामना असेल। पहिल्या फेरीमधील सर्व सामने हे 5 षटकांचे आहेत आणि 97 धावा बनवायच्या आहेत। या सामन्यामध्ये छत्रपती सीसी कुलगाव या संघाला 5 षटकांमध्ये आणि जेव्हा खेळाचं दुसरं सत्र सुरू होईल या ऐकूया आपण मायक्रोफोन वरती इन्व्हाइट करूया आमचे साथी समालोचक व्हॉइस ऑफ बदलापूर व्हॉइस ऑफ जोविली आमचे अत्यंत जवळचे मित्र महेश धुळे यांना। ज्यांनी पाण्याची व्यवस्था केलेली ते आमचे हेमंत राऊत यांचं हार्दिक मनपूर्वक स्वागत। जल है तो कल है, पाण्याचं उत्तम कार्य या ठिकाणी त्यांच्या वतीने करण्यात आलंय। जांताराजा क्रीडा मंडळ कासगाव आयोजित कासगाव चषक 2024 मध्ये पुन्हा एकदा सर्वांचं हार्दिक मनपूर्वक स्वागत। खेळाच्या पहिल्या सत्रामध्ये आपण पाहतो तिने मास मध्ये आपल्याला पाहायला मिळाला भरपूर धावा पाहायला मिळाल्या। याही मॅच मध्ये तब्बल 90 पेक्षा जास्त धावा 96 धावा आपण पाहिल्या आणि 97 धावांचा आता भला मोठा टार्गेट चेस करायचा। पुन्हा एकदा तमाम लाडक्या प्रेक्षकांचं सहर्ष मनपूर्वक स्वागत। गावातील ज्येष्ठ नागरिक या ठिकाणी कोणी उपस्थित असेल तर ज्येष्ठ व्यक्तिमत्व त्यांना विनंती आहे आपण या आपल्या सर्वांचं सहर्ष मनपूर्वक स्वागत आहे। षटक क्रमांक पहिलं बॉलिंग टाक वरती आपण पाहतो कुणाल पेनकर, स्ट्रायकिंगला तेजस ठाकरेला आपण पाहतोय। पहिलाच बॉल धीम्या गतीने चेंज ऑफ पेस गती परिवर्तन, चेंडू पडल्यानंतर आपण पाहतो अगदी स्लोबर पद्धतीचा पाहायला मिळाला। बॅटची अत्ती कडा लागली, पाठीमागे चाललाय तोपर्यंत एक सिंगल आली। या सिंगलने स्वतःचा व संघाचा अकाउंट या ठिकाणी ओपनिंग करण्यात आलाय। तेजस ठाकरे आणि त्याच्या साथीनं सलामीला फलंदाज आपण पाहतो। स्ट्राइक एंडला आता नीतू गवळीला आपण पाहतोय। 97 धावसंख्येचं लक्ष्य, ज्या पद्धतीचे बॅटिंग खेळाच्या पहिल्या सत्रामध्ये झाली आहे तशीच फटकेबाजी आता करायची आहे ती ओमसाई छत्रपती सीसी कुळगाव संघाला। इथे लाईन चांगली आहे, हा बॉल अप्रतिम पाहायला मिळाला। कुणाल पेनकर आपण पाहतोय 6 चेंडू वेगवेगळ्या पद्धतीने टाकण्याची किमयात याही गोलंदाजाकडे। कदाचित आपण पाहिलं तर या अगोदरचा स्लोबर पद्धतीचा बॉल, त्यानंतर हलकासा इथे मात्र बाहेर येणार हा चेंडू देखील आपल्याला पाहायला मिळाला। गोलंदाजी करत असताना केपी कुणाल पेनकर ऑन साइडला फटका चांगला बॉल चाललाय मिड विकेट बाउंड्री लाईनच्या पलीकडे दर्जेदार स्ट्रोक आपण पाहतोय नीतू गवळीच्या बॅट मधून हाईल। जस्ट ठाकरेसाठी सलग लागोपाठचे 3 षटकार आले तर विघ्नेश धुळे यांच्या वतीनं 500 रुपयाचा कॅश प्राइज देण्यात येईल। फुल टॉस बॉल यावेळेस आपण पाहतोय स्कोर ऑफ द विकेट, दिशा दिली फुल टॉसला, बॉल चाललाय दन 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 करत बाउंड्री लाईनच्या पलीकडे। हाच आजच्या या रजनीमध्ये सर्वाधिक धावसंख्या पाहायला मिळाला आणि कदाचित आता आणखीन एक रेकॉर्ड बाकी आहे जो मात्र प्रत्येक संघ इथे धावा चेस करण्यासाठी प्रयत्न करतोय। ऍज वाईड बॉल अवांतर धाबे इथे मिळते आणि अवांतर धाब्याने संघाची धावसंख्या ही धाव फलकावरती आपण पाहिली तर 12 धावा
हर्षद आमच्या समवेत ॲज अ स्कोरर म्हणून एक सामना त्याने जिंकलाय. दिमागदार पद्धतीने एक मोठा विजय संपादित करत आता मात्र गुणलेखकाच्या भूमिकेत आहेत. वाईट बॉल आलाय. कुणाल पेंकरला पण पाहतोय. विठ्ठल कामत इन करून षटक आहे. यावेळेस खोलवर टप्पाचा बॉल अक्षरशः खोदलाय. लॉंगनला पण पाहतो. बी शेप मध्ये फटका एक्झिक्यूट केला. तोपर्यंत एक सिंगल लावली. सिंगलच्या मदतीने संघ हळूवार पद्धतीने पुढे चालला. नितेश गवळीच्या बाट मधून एक षटकार आला. ताकद पाहायला मिळाली. त्यानंतर एक चौकार, एक नजाकत देखील आपण पाहिली. 10 धावा तिथे आल्या आणि आता संघाची धावा संख्या भरपूर वेगाने पुढे सरकत असताना स्ट्रायकिंगला आता तेजस ठाकरे. इथे लाईन चांगली. हा बॉल तेजससाठी संभ्रमात टाकणारा होता. द्विधा मनस्थितीमध्ये होता फलंदाज तेजस ठाकरे, परंतु इथे हा चेंडू डॉट आला. धावा संख्या स्थिर. शेवटचा बॉल राहिला गोलंदाजाच्या नावावरती आणि षटक क्रमांक पहिलं संपन्न झालंय. पहिल्या षटकामध्ये टीम बॅटिंग करते. द्वितीय सत्रामध्ये ओम साई छत्रपती सीसी कुळगाव संघाची धावा संख्या 13. 97 धावा संख्येचा पाठलाग करायचे टीम कुळगाव संघाला. आदरणीय दीपकजी पेंडुलकर भाऊ यांच्या वतीने देखील भरपूर साऱ्या शुभेच्छा येतात. 13 धाबा धावफलकावरती आहेत. 97 धावा संख्येचा पाठलाग करते. अद्याप येणारी 24 बॉल आणि विजयासाठी 84 धावा संख्येचं लक्ष्य गाठायचं. अतितटीची लढत होईल. नेक्स्ट मॅच जे हनुमान ढोके त्याला फाईट करेल टीम वांगणी. कदाचित आज तुम्हाला याच लढती पाहायला मिळतील. वांगणी बदलापूर ग्रामीण क्रिकेट असोसिएशन संलग्न वांगणी यांच्या संयुक्त विद्यमानाने ही स्पर्धा पण पाहतोय आणि त्यामध्ये आज बदलापूर ग्रामीण आणि वांगणी ग्रामीणचं क्रिकेट आजच्या रजनीमध्ये आपण पाहणार आहोत. गोलंदाज सज्जत. बॉलिंग ट्रॅक वरती विलास षटक क्रमांक 2 मध्ये. कट करण्याचा प्रयत्न. बॅकफुटला जाऊन बाची कडा. पाठीमागे बॉल चाललाय. लॉंग स्टॉप एंड लाईनरा दर्जेदार चौकार. कीपर इथे मात्र बॉल सीमा पार. धावा मिळतील. ची गरज असताना पहिलाच बॉलवरती चौकार आलाय. प्रत्येक गोलंदाजावरती अक्षरशः तुटून पडावं लागेल. विलासला पण पाहतो राईट आर्म ओव्हर द विकेटने. त्यावेळेस ड्राईव्ह करत असताना बॉल चाललाय वाईडिश लॉंग अप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने. तोपर्यंत एक सिंगलच्या मदतीने संघाची धावा संख्या धावफलकावरती आहे 18 धावा. षटक क्रमांक 2 मध्ये आपण आहोत. बॉलिंग टॅग वरती गोलंदाज विलास. प्रत्येक संघाला विनंती आहे तुमच्यासाठी केवळ 4 षटकांसाठी 20 मिनिटं असतील हे लक्षात असू द्या. अन्यथा 5व्या षटकामध्ये एक खेळाडू इनफिल्ड मध्ये तुम्हाला घ्यावा लागेल. यातंत महत्वाची सूचना. बॅची अटली कडा. पाठीमागे बॉल चाललाय. तोपर्यंत एक सिंगल. पाठीमागे आपण पाहतो शॉट फाईन लेगला. चांगली बी रचना. जांताराच्या बदलापूर संघ आपण पाहिलं तर चांगलं क्रिकेट याही संघाच्या वतीने सातत्याने या सीझन मध्ये आपल्याला पाहायला मिळालंय. याही क्रीडा नगरामध्ये आपल्या नावाचा दबदबा त्याने प्रस्थापित केलाय. 96 धावा 5 षटकामध्ये त्याने बनवल्यात आणि एक अनोखा विक्रम करण्याचा प्रयत्न टीम जांताराच्या बदलापूर संघाचा होता. ऑन साइडला फटका चांगला आहे. दर्जेदार स्ट्रोक आपण पाहतोय. क्षेत्ररक्षक बनतील प्रेक्षक. बॉल चाललाय सीमा पार. रामदासजी भोईर साहेब यांसाठी इकडे आगमन झालं. सहर्ष मनपूर्वक स्वागत. बॅकफुटला जाऊन कट केला. वॉट अ शॉट. पंच केले. बॉल चाललाय सीमा पार. डीप बॅकफुट पॉइंटला एक दर्जेदार स्ट्रोक. नितेश
30वरती पोहोचले, परंतु नितेश गवळे हा वैयक्तिक 25 धावसंख्येवरती नाबाद खेळतोय. चांगली बॅटिंग आहे. प्रयत्न करावा लागेल द्वितीय सत्रामध्ये, तसा प्रयत्न चालू आहे, परंतु यू मिस. आय विल डेफिनेटली क्लीन बॉल होत आहेत. फलंदाज इथे मात्र नीतू गवळी. बॅक टू द पॅव्हलियन. बापकरा ओमसाई छत्रपती सीसी कुळगाव या संघाला या अगोदर राजक्रीडा मंडळ कुळगाव हा संघ देखील या ठिकाणी पराभूत झाला. आदर्श बागणी संघाने त्याला शिकस्त दिली, परंतु आता या बॅच मध्ये कुळगाव संघ जो मात्र ओमसाई छत्रपती सीसी कुळगाव या नाबाने खेळतोय. हितेश ठाकरे, तेजस ठाकरे यांचा संघ. बॅटशी कडा, बॉल चालला स्क्वेअर ऑफ द विकेट. डीप मध्ये शतक सज्ज आहे. एक सिंगल धावली आहे. स्ट्राइक एंडला आता सध्याच्या घडीला नवीन फलंदाज प्रशांत सूर्यराव अर्थातच लाल्या. तर तुम्ही पाहता स्ट्राइक एंडला संघाची धावसंख्या आम्हाला हर्षद सांगतात 30 वरती पोहोचले. 97 धावसंख्येचं लक्ष्य म्हटलं तर 67 धाबांपासून आणखी दूर टीम कुळगाव. 17 बॉल 67 धावसंख्येची गरज या बॅच मध्ये. हे इक्वेशन या बॅच मध्ये आपण पाहतो. गोलंदाज कुणाल पेनकर. खोलवे डप्पाचा बॉल ड्राईव्ह केला, मिड ऑफला आपण पाहतो शतक सज्ज आहे, परंतु बॉल चाललाय वाईडिश लॉंग गॉफला. एक सिंगल धावली आहे. चांगल्या पद्धतीचं बॅकअप त्या ठिकाणी मिळालंय. बदलापूर ग्रामीण क्रिकेट असोसिएशन संलग्न बांगणीचे कार्याध्यक्ष दिनेश दादा भोईर यांच्या ठिकाणी आगमन झालं असेल तर त्यांना विनंती, आपण या मंचावरती आपले सहर्ष मनपूर्वक स्वागत आहे. अमोल भोईर असेल, त्यानंतर आमचे देवा भोईर, आपले सहर्ष मनपूर्वक स्वागत. षटक क्रमांक 3 मध्ये आपण आहोत. गोलंदाज कुणाल पेनकरला आपण पाहतोय, चांगली गोलंदाजी करतात. पहिले षटक बाखंड जोगी स्पेल राहिला, 13 धाबा त्याने खर्च केल्या. त्यानंतर आता मात्र संघाच्या वतीनं वैयक्तिक दुसरं षटक आणि संघाच्या वतीनं तिसरं षटक हाताळण्यासाठी केपीला आपण पाहतोय. स्ट्राइक एंडला लेफ्ट हँडर बॅट्समन तेजस ठाकरे. नाव मोठे, काम देखील त्याला मोठं करावं लागेल. या मॅच मध्ये फुल अर्निंगचा बॉल संपर्क होऊ शकला नाही. बॉटम पार्टच्या मधोमध हा बॉल निघून चालला भरधाव वेगाने. वेगवान चेंडू होता कुणाल पेनकरचा, संभ्रमात टाकणारा चेंडू. या प्रश्नाचं उत्तर नव्हतं आणि हा देखील चेंडू डॉट आलाय. एक डॉट चेंडू इथे प्रेशर क्रिएट करते टीम जानतराजा बदलापूर. राऊंड विकेट. स्लोबर पद्धतीचा बॉल, त्याला दिशा दिली आहे. बॉल चालला फाईल क्षेत्राकडे, एक टप्पा घेत बाउंड्री लाईनच्या पलीकडे. बदलापूर वांगणीचे हे तारे सितारे आहेत. गोलंदाज सज्ज कुणाल पेनकरला तुम्ही पाहता, त्याच्या विरोधात आणखीन एक जणू काय मागच्या फटक्याची कार्बन कॉपी. बॉल सीमा पार, सलग लागोपाठ येणारा दुसरा चौका.
आयोजकांच्या वतीनं या ठिकाणी आपण पाहतोय हा विशेष सन्मान आमचे वैभव राऊत हे देखील मात्र आनंद घेतात. 39 धावा फलकावरती आहेत आणि आता विजयासाठी 12 बॉल तब्बल 58 धावसंख्येची गरज आहे. 12 बॉल 58 धावसंख्येची गरज आहे. मॅच मध्ये कदाचित आपण पाहिलं तर धाबा चेस करत असताना या क्रीडा नगरीमध्ये दमछाक होतीये प्रत्येक संघाची. या अगोदरच्या 2 मॅचेस आपण पाहिलं तर पहिल्या मॅच मध्ये जणू काही 76 धावा चेस करायच्या होत्या. त्यानंतर दुसऱ्या मॅच मध्ये 71 धावा चेस करायच्या होत्या आणि आता तब्बल 97 धावा चेस करण्यासाठी इथे मात्र दमछाक होतीये. 12 बॉल 58 ची गरज. षटक क्रमांक 4 मध्ये गोलंदाज बॉलिंग टॅक वरती प्रितेश. जाताराच्या बदलापूर संघाच्या वतीनं प्रितेशला पाचारण करण्यात आलं षटक क्रमांक 4 मध्ये. नेक्स्ट मॅच मध्ये जय हनुमान ढोके त्यांना फाईट करेल वांगणीगाव. पहिला बॉल प्रितेशचा आपण पाहतो वाईड यॉर्कर करण्याचा प्रयत्न होता. अंपायर सिग्नल DRS ऑफिशियली या ठिकाणी हा DRS घेण्यात आलाय. चेक केलं जाईल कदाचित हा चेंडू रिटर्न क्रीजच्या बाहेर की नाही हे तपासलं जाईल. कदाचित डाऊटफुल हा निर्णय आशाभूत नजरेने पंचांकडे पाहिलं जरूर परंतु पाहावं लागेल. फेअर डिलिव्हरी डॉट बॉल येईल. 11 बॉल 58 ची गरज आहे. कदाचित रिटर्न क्रीजच्या भरपूर आतमध्ये हा चेंडू पाहायला मिळाला हे सांगतात परंतु वाईड यॉर्कर करण्याचा प्रयत्न होता. इथे लाईन चांगली आहे. भन्नाट वेग काय वेगवान चेंडू टाकण्यात आलाय. कदाचित या ठिकाणी अडचणीत टाकणारा हा चेंडू होता प्रशांत सूर्यरावला. या अगोदरचा चेंडू आपण पाहिला तर कदाचित याच पद्धतीचा होता. यॉर्कर लाईनचा हा चेंडू आणि फुलर लिंकच्या बॉलवरती कदाचित फलंदाजाला इथे मात्र नामी संधी येत नाहीये. अक्षरशः बीट होतात इथे मात्र सिंगलच्या पद्धतीने संघाची धावसंख्या पुढे सरकते. तिथे बल्ल 40 वरती 97चा टार्गेट आहे परंतु 12 बॉल 58 धावसंख्येचं लक्ष असताना सुरुवात थोडीशी अडखळत झाली आहे. आता याही षटकाची प्रितेशला आपण पाहतोय चांगली गोलंदाजी करतायत. प्रत्येक गोलंदाजाचं कौतुक व्हायला हरकत नाहीये. या बॅच मध्ये या अगोदर सागर देशमुखने केलेली फटकेबाजी वाखणण्याजोगी होती आणि त्यानंतर गोलंदाजीमध्ये देखील आता कमाल पाहायला मिळते. पुन्हा एकदा खोलवा टप्प्याचा बॉल. सिंगल डबलने काही फरक पडणार नाहीये टीम जांताराच्या बदलापूर संघाला. नवनाथ राऊत यांना तुम्ही पाहतात फार मोठी जिम्मेदारी या स्पर्धेची नवनाथ राऊत यांच्या खांद्यावरती आहे. बांगणीचे आमचे आदरणीय संदीपजी देशमुख साहेब यांच्या ठिकाणी आगमन झालेलं आहे. त्यांचे सहर्ष मनपूर्वक स्वागत. कदाचित हा फटका दर्जेदार पाहायला मिळाला. लॉंग गॉफला प्रशांत सूर्यरावच्या बॅट मधून चालला बॉल सीमा पार षटका. कदाचित शेवटच्या बॉल वरती देखील प्रयत्न राहील मोठा फटका खेचण्याचा फलंदाजाचा परंतु इथे द्विधा मनस्थितीमध्ये लॉंगॉनला आपण पाहतो फटका एक्झिक्यूट केला. एक सिंगल आली आहे. सिंगलने काही फरक पडत नाही. 12 बॉल 58 ची गरज होती. या षटकामध्ये आल्या एकंदरीत 9 धावा म्हणजे आता विजयासाठी तब्बल 49 धावसंख्येची गरज राहील शेवटच्या अंतिम षटकामध्ये. या मॅचची देखील औपचारिकता शिल्लक रोशन संतेश सर आपण पाहिलं तर या अगोदरच्या 2 मॅचेस मध्ये देखील चेसिंग करत असताना संघ पाठीमागे राहिले. याही मॅच मध्ये ओम साई छत्रपती सीसी कोगाव हा संघ पूर्णपणे बॅकफुट वरती आहे. या मॅचची औपचारिकता शिल्लक जणू काय आपण पाहिलं तर एक हायलाइट मॅच या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. शेवटचा अंतिम षटक बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज जांताराच्या बदलापूर संघाच्या वतीनं सागर देशमुख.
45 धावसंख्येची बहारदार इनिंग या सागर देशमुखने साकारली होती. ऑन साइडला फटका चांगला आहे, बॉलला उचललाय, जितकी ताकद हा षटकाराला ताकदीचा जबरदस्त वापर, टायमिंग प्रॉपर पाहायला मिळालं आणि चेंडूने केली हा बाई सफर. स्लोबर पद्धतीचा बॉल, आणखीन एक शॉर्टम पुल, सक्सेसफुल, पॉवरफुल. नक्कीच आपण पाहिलं तर आपला देखील बोह आवरला नाहीये. कदाचित 2 षटकार आल्यानंतर डीजे देखील आमचे भारावून गेलेत, परंतु इथे आता बराच उशीर झालाय. षटकार या अगोदर यायला हवे होते. षटक क्रमांक 2-3 मध्ये जर असे षटकार आले असते तर कदाचित इक्वेशन हर्षद कमी पाहायला मिळालं असतं. शेवटच्या अंतिम षटकामध्ये सागर देशमुखला आपण पाहतो राईट आर्म ओव्हर द विकेटने मीडियम पेसर गोलंदाज, आणि प्रशांत सूर्यराव साठी हा चेंडू देखील अप्रतिम पाहायला मिळाला. 2 चेंडू ज्यावरती आक्रमण केलं प्रशांतने, परंतु आता 2 चेंडू गोलंदाज सागर देशमुखच्या नावावरती राहिलेत. चांगली गोलंदाजी करतात. कदाचित विकेटच्या शोधामध्ये असणारा हा गोलंदाज स्लॉगरच्या षटकामध्ये शेवटचे अंतिम 2 बॉल स्ट्राईक केला प्रशांत. यावेळेस स्ट्राईक केलाय, लॉफ्ट करण्याचा प्रयत्न होता, परंतु कबसला बॉल चालला डीप मध्ये. एक सिंगल धाव मिळेल आणि या सिंगलच्या मदतीने संघाची धाव संख्या 60 धावा फलकामध्ये आपण पाहतोय. किमान 55 ते 60 धावा असल्या तरी सुद्धा मात्र एक चांगली फाईट पाहायला मिळाली असती. 90 पेक्षा जास्त धावा, एक अनोखा रेकॉर्ड, सर्वोच्च धावसंख्या आजच्या रात्रीमध्ये अद्यापपर्यंत तरी हर्षद म्हटली जाईल. 96 धावा इथे बनवण्यात आल्या. शेवटचा बॉल आणि शेवटच्या बॉलवरती प्रयत्न चांगले होते सागर देशमुखचे, परंतु बॉल चाललाय सीमा पार. धावा जरी 4 मिळाला असेल तर संघाने विजय संघाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन आणि हार्ड लक टीम कुळगाव. सोलापूर ग्रामीण क्रिकेट असोसिएशन संलग्न वांगणीचे कार्याध्यक्ष दिनेश दादा भोईर यांना विनंती आहे आयोजकांच्या वतीने की आपण या मंचावरती आपला हार्दिक मनपूर्वक स्वागत आहे. नवनाथ राऊत आपली वाट पाहत आहेत. या स्पर्धेच्या वतीने कासगाव चषक 2024 मध्ये आपलं सहर्ष मनपूर्वक स्वागत आहे. गीतेश ठाकरे यांना विनंती आपण या मंचावरती कासगाव चषकामध्ये आपला देखील सन्मान आयोजकांच्या वतीने केला जाईल. चला डोके टीम आपण कविदास आपला निर्णय रुपेश आमच्यापर्यंत बॅटिंग बॅट फर्स्ट. कदाचित प्रत्येक संघाने हाच निर्णय घेतलेला आहे टॉस जिंकल्यानंतर, आणि चांगल्या धावा या पहिल्या सत्रामध्ये रोशन संतेसर या ठिकाणी बनवण्यात आलेले आहेत, आणि तसा प्रयत्न आता जय हनुमान ढोके संघ देखील करेल यात तीन मात्र शंका नाहीये. परंतु आपण जाऊया बाणादमाच्या पुरस्काराकडे. ज्याने 45 धावांचं योगदान दिलं तो सागर देशमुख ठरतो या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. या सागर आपण प्लीज कम ऑन द स्टेज अँड कलेक्ट युअर बाणादमाच्या अवॉर्ड. चला खेळपट्टीवरती खेळू नका प्लीज, विनंती आहे. आयोजकांच्या सूचना येतात. रुपेश बॅटिंग साठी जय हनुमान ढोके संघाला विनंती आपण खेळाडू कक्षाचा ताबा लगेच घ्या. 5 षटकाची लढत असेल. दोन्ही संघांसाठी एक रिव्ह्यू देण्यात येईल. त्यानंतर कंपल्सरी चेसिंग हा स्पर्धेचा नियम आहे. चेंडू केव्हाही हरवला फुटला
तर त्या ठिकाणी तुम्हाला नवीन चेंडू देण्यात येईल, हे लक्षात असू द्या. सामन्याला सुरुवात होईल त्या अगोदर आपण जाऊया प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये. मॅन ऑफ द मॅच सामनावीराची ट्रॉफी या ठिकाणी आम्हाला सुपूर्द करण्यात आलेली आहे. सौजन्य कुमार नैतिक साईनाथ राऊत यांच्या वतीने ती ट्रॉफी देण्यात येईल. आणि आता संदीप देशमुख यांना विनंती करेन की आपला शुभ हस्ते आपण मॅन ऑफ द मॅच हे ट्रॉफी देऊन